माझं पहिलं प्रेम माझ्यासाठी माझं प्रेम नाही, प्रेम संकट आलं. आय लव्ह यू पूजा, आय लव्ह यू. प्रेम संकट हा एक नवी जुनी स्टारकास्ट असणारा ऍक्शन, रोमॅन्स, ड्रामाने भरलेला नवीन सिनेमा या आठवड्यात आपल्या भेटीला आलाय. याच सिनेमाबद्दल गप्पा मारायला सिनेमातली ही फ्रेश जोडी आणि इतर टीम आमच्या स्टुडिओमध्ये आली होती. आणि याच वेळी यांनी आम्हाला सांगितलं की प्रेम संकट म्हणजे नक्की प्रेम की संकट. हे दोन्ही पण आहे. प्रेमावर आलेलं संकट आहे आणि प्रेमामुळे आलेलं पण संकट आहे. ॲक्च्युली प्रेमामध्ये संकट हे त्यांचे आईवडील असतात किंवा कोणी गुंड असतात किंवा मुलीचाच कोणता प्रियकर असतो किंवा मुलाचा कोणता दोस्त वैरी असतो. तर अशा प्रकारचे अनेक संकट असतात. पण या मूव्हीमध्ये मी असं दाखवलेलं आहे की प्रेमामध्ये प्रेम झाल्यानंतर ते त्या मुलाला प्रेम झाल्यानंतर मुलाला ती ओळखतच नाही. ते हे सर्वात मोठं संकट आहे. तर तेच या चित्रपटाद्वारे मी मांडलेलं आहे. प्रेमात एक दिव्य अद्भुत शक्ती असते जी कुठल्याही संकटाशी लढायला बळ देते आणि जो कोणी या संकटातून न डगमगता बाहेर पडतो त्यांचंच प्रेम, तेच खरा प्रेम. राज हा कॅरेक्टर एक सिम्पल स्वीट हार्ट आणि कॉलेजचा एक हँडसम हंग करून म्हणजे त्याला एक कॅरेक्टर दिला आहे. आणि तो मीन्स एक तो कोणाला हर्ट होत असेल ना तर त्याला म्हणजे ते बघावत नाही. म्हणजे तो खूप सॉफ्ट हार्टेड दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळे असं वाटतं की नाही कोणाचं वाईट होतं कामा नये. व्हायचं तर सगळ्यांचंच चांगलं व्हायचं. म्हणजे मी आणि निशिगंधा वाड म्हणजे आम्ही आईवडील आहोत आणि आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो असं मूर्खपणा करू नकोस. अरे तू कोणाशी ज्यांच्याशी तू लढतोयस ती माणसं खूप वाईट आहेत. तर तो बोलतो की नाही मी लढणार असं आहे ते. आणि शेवटी आम्ही त्या आमच्या मुलाच्या समोर हात टेकतो किंवा आम्ही ॲग्री होतो रादर की नाही ओके फाईन. पूजाच्या बाबतीत मी असं सांगेल की ही पूजा एक बेसिकली खूप मिडल क्लास फॅमिलीतून एका साध्या फॅमिलीमधून बिलॉंग करणारी मुलगी आहे. तिच्या आयुष्यामध्ये प्रेम घडेल किंवा कोणी मुलगा येईल असं तिला कधी तिने विचारही केलेला नाही आहे. आणि एक लाईफमध्ये तिच्या सर्टन पॉईंट येतो की जिथे तिला राज भेटतो. राजला भेटल्यानंतर तिला असं वाटतं की नाही बाबा की जो माझ्या ड्रीममध्ये मुलगा आहे किंवा काय आहे तो हाच आहे. तू काय करणार आहेस? नुसता प्रयत्न नाही, तिला सोडवायचं आहे. तू त्या मुलीच्या प्रेमात नाही ना पडलेला? अभी तो तेरी मूछ नहीं निकल आई और पीछे से पूछ निकल आई. मी तुम्हाला कोणालाच ओळखत नाही आणि मला तुमचे चेहरे सुद्धा पाहायचे नाही. या चित्रपटामध्ये 7 गाणे आहेत. त्यामध्ये ना सगळे वेगवेगळ्या प्रकारचे गाणे आहेत. प्रेम संकट नावाचं टायटल ट्रॅक स्टार्टिंगला मूव्हीमध्ये नव्हतं. नंतर आम्हाला कळालं की एक प्रत्येक मूव्हीमध्ये एक टायटल ट्रॅक असायला पाहिजे. तर मग हा आम्ही शेवटी प्रयत्न केला की एक टायटल ट्रॅक असायला पाहिजे. आणि ते खरोखरच विशाल वानखेडेने खूप चांगलं आणि खूप चांगली म्युझिक देऊन त्याला खूप सुंदर बनवलं. मला फक्त एकच सांगावं असं वाटतं की ही जी गाणी आहेत ती उगीच गाणी त्याच्यात नाही आहे. पण सिच्युएशन तशी आहे त्याच्यामुळे ते गाण्यामध्ये त्याच्यामुळे असं वाटत नाही की अरे हे गाणं का याच्यात आलं आहे. तर त्यामुळे ते गाणं पाहताना किंवा ऐकताना खूप छान वाटतं. आमचा बेस्ट सॉन्ग आहे माझी मैना करून सिंगर आनंद शिंदे. तो सॉन्ग म्हणजे ऐकलं तर नाचायला येतच. बट मला काय इतकं नाचता नाही येत. पण 5-6 दिवस जेव्हा रिहर्सल झाली त्यानंतर मी वेट करत होतो की ते सॉन्ग शूट कधी होणार, लाईव्ह एन्जॉय कधी करू. मी सांगेल या सॉन्गबद्दल की बेसिकली मी सातारची आहे आणि हे ज्यावेळेस म्युझिक बनत होतं त्यावेळेस मीही तिथे होती. आनंद शिंदे सरांनी गायलं गाणं. ज्यावेळेस फर्स्ट लिरिक्स ऐकले आय वॉज शॉक की अरे म्हणजे मी सातारची आणि मला सिनेमामध्ये ह्या काम करायला मिळते आणि मी सातारची आणि सातारच्याच गाण्यावरती परफॉर्म करणार आहे. ऐकता क्षणी असं वाटत होते की आत्ता चला डान्स केला पाहिजे आपण. म्हणजे एवढे एक्सायटेड होतो आम्ही. माझी मैना तुझी हौस पुरवीन, माझी मैना ग तुझी हौस पुरवीन, तुला जोडीन सातारा फिरवीन. मी एक रोमॅन्टिक सॉन्गबद्दल सांगेल. आमच्या सिनेमामध्ये एक सॉन्ग आहे जाऊ दे जाऊ दे. अगोदर सिनेमामध्ये हे सॉन्ग नव्हतं. त्यावेळेस आम्हाला कळालं की हे सॉन्ग आहे. लिटरली आम्ही शॉक्ड होतो आणि खूप घाबरलेलो होतो की आम्ही नाही करणार. दत्ता सरांनी सांगितलं अरे तुम्ही करू शकता, तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आम्ही म्हणायचो नाही. इव्हन मला रडायलाही आलं ते सॉन्ग करताना. मी जसे इतके सीन्स नाही तितके बस पण ते आमच्यासाठी खूप नवीन होता. आमचा एक्सपिरियन्स नवीन होता. जाऊ दे जाऊ दे तू मला जाऊ दे. जवळ ये तू माझ्या जवळ
असा आहे हा फुल मसाला सिनेमा प्रेम संकट. सिनेमा ऑलरेडी रिलीज झालाय. टीम फिल्मी गप्पाकडून यांना ऑल द बेस्ट.